हे मिनी ताजमहल आहे बेबीकडे. मला दाखव ना आता. अरे एवढं फिरवून छान आणलं तरी पाहते तो कोणतं कपल कोणापेक्षा उंच आहे. तू माझ्यासाठी काय करते? अरे आता थोडी सांगेल तू माझी का मकबरा पोचलेलो आहे आम्ही आता. आम्ही आलेलो आहे आता बीबी का मकबरा. पुढे आलाय बेबी का मकबरा. बीबी का मकबरा. तर तुम्हाला सांगते इथली तिकीट किती आहे, दाखवते तुम्हाला समोर. तिकीट काउंटर, तिकीट घर इथे आहे. इथे डायरेक्टली तुमची नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला नंबर ऑफ तिकीट किती काढायचे आहे ते टाकून मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं पेमेंट मोड येऊन जाईल तुम्हाला. तर सेम इथे हे चालू आहे. आता जाते आम्ही बीबी का मकबराचं बघायला. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे इथे. आणि तिकीट झाली का रे? असं वाटत आहे झाली म्हणून. काय झालं ते बघू. आमचे 20 रुपये वाचले आहे. जर तुम्ही ऑनलाईन जर तुम्ही तसं तिकीट बुक करत असेल जे मी तुम्हाला पहिले प्रोसिजर सांगितली तर तुमचे एका तिकीटवर 5 रुपये वाचेल. म्हणजे असं 25 रुपयाला मिळत आहे. आणि जर तुम्ही तिकीट घरमधून घेत असेल तर 25 रुपये आणि ऑनलाईन कराल तर 20 रुपये. आणि हे बघा आम्ही अंदर आलो आहे. खूप गर्दी आहे आज. आता इथे पण 30 प्रोसिजर आहे. स्कॅन करायचं आणि समोर जायचं. जे आपलं तिकीट आहे त्याच्यावर किती लोक आहेत तेवढ्या लोकांचं ते स्कॅन करून अंदर जावं लागेल. ते सगळं झाल्यानंतर पण इथे एंट्री पण करायची आहे. टोकन गहाळ झालं 100 रुपये दंड. टोकन गुम हो जाने पर 100 रुपये दंड. टोकन लॉस्ट फाईन ₹100. आणि हे बघा हे मिनी ताजमहल आहे बीबी का मकबरा. जर तुम्ही ताजमहलला गेले नसेल तर इथे येऊ शकता. आणि मी पडत होती आता आणि या नवऱ्याला काही ब्लॉग घ्यायचा इंटरेस्ट नाही आहे पण मी त्याला फक्त त्याचं लक्ष राहते त्याच्या स्वतःकडे. मला दाखव ना आता. अरे एवढं फिरवून छान आणलं तरी गाईज मी डान्स करेल तरी याला लाज येते. हा डान्स करेल तरी याला लाज येते. हा तर करतच नाही पण सांगत आहे की याला तरी लाज राहते. म्हणजे कोणत्याही गोष्टीची याला काय वाटते माहिती नाही. कसं बने कैसा ब्लॉगर बनेगा रे तू? कैसा बनेगा ब्लॉगर? तू आहेस नाही एवढं तर मी एकटी काय? तुम्हाला पाहिजे ना हा सोबत ब्लॉगिंग साठी? नुसती हीच करते म्हणेल. हे बघा काय पाहते तो कोणतं कपल कोणापेक्षा उंच आहे. कपल मध्ये कोण उंच? अच्छा कपल मध्ये कोण उंच होतं हे बघत होते का? अच्छा बाई उंच होते नवऱ्यापेक्षा. अच्छा इथे थोडा वेळ जास्त असं कोणी म्हटलं? ते 8 वाजेपर्यंत. ओके मोठी आहे तर जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. समजलं का तुला? जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा म्हणजे काय असते नवीन माहित झालं मला पण. इथे आता फोटोशूट करत आहे. फोटो बघ त्यांचे रोमॅन्टिक पोज. आणि एवढ्या दूर उभे राहून रोमॅन्टिक पोज राहते. पप्पा चांगले वगैरे हा एका पायावर न करा. असं हे फोटोग्राफर दादा आमचे त्यांना कमेंट करून सांगताय. बघा कशी फोटो काढत आहे. बघू द्या कशी आली. असं फोटो शूट संपलेला आहे.
आता आम्ही आलेलो आहे बेबिका मकबरा. किती वेळा सांगत आहे तुम्हाला, पण आम्हाला काहीच नाही समजतच नाही आहे काय बोलायला पाहिजे, काय नाही. आता आम्ही वरती चढतो, तुम्हाला दाखवतो. आणि आम्हाला आता आमचा कपल फोटो एका मुलाने काढून दिला, त्याच्यासाठी थँक्यू खूप. आणि आता तुम्हाला दाखवते वरचं बघा. असं वरती आम्ही चढलेलो आहे आता. आणि चायची ट्रिप पण आलेली आहे इथे. मार्बल आहे फक्त, पुढे मार्बल आहे. ताजमहल इथे मार्बल आहे. हे त्याच मिनी ताजमहल आहे, सेम तशातलंच आहे, फक्त ते खूप मोठं आहे. हे त्याचा छोटा पार्ट आहे. हा सुंदर मकबरा औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो उर्फ रबिया उद दुरानीच्या स्मरणार्थ सन 1651 ते 1661 मध्ये निर्माण केलेला. खूप सारे लोक आलेले आहे इथे. इथनं असं त्याची एंट्री. आणि बघा तुम्ही किती कोरीव काम आहे त्याच्यावर. हे मार्बलचं आहे. लोकांनी इथे खूप सारे पैसे टाकलेले आहेत. औरंगजेबाने त्यांच्या बायकोसाठी हा एवढा सुंदर मकबरा बांधला, तर तू माझ्यासाठी काय करशील? नाही, आता काहीच नाही करायचं. तरी काय करशील तू माझ्यासाठी? काय करशील? अरे आता थोडी सांगेल. तू माझ्यासाठी व्लॉग बनवशील तेवढे खूप आहे. आणि मला व्लॉग बनवताना चिडचिड नाही करशील तेवढेही खूप आहे. मुश्किल आहे बघ. हे वाटते का या चेहऱ्याकडे बघून की हा असं म्हणजे मला हे नसन करत? मी याला किती अरे मलाच त्रास देते. सपोर्ट नाही, सपोर्ट करतो. मी त्याला असं सपोर्टची गरज आहे म्हणते, पण हा कधी मला ना असं त्याला कॅमेरा समोर माहिती नाही काय होते, तर असं मग चिडचिड होऊन जाते त्याला. आणि मग मी चिडचिड झाली, माझी चिडचिड झाली की मग त्याला असं वाटते की जाऊ दे आता. पण असं काही नाही आहे. तो मला असं चिडचिड आहे तर राहू दे, तू हिचं नेहमीच आहे असं वगैरे. रेग्युलर. आता सूर्यदेव पण मावळत आहे. आता ते कसे रील शूट करत आहे, एकमेकांना सांगून राहिले आहे. हा बघा त्यांचे. हा गाणं पण छान लावलेलं आहे. किती सुंदर लाइटिंग लागली, बापरे. गाईज, तुम्ही व्हिडिओ म्हणजे तिकीट काढल्यानंतर हे रिटर्न यायच्या वेळेस तिकीट सांभाळून ठेवा, नाही तर हे तुम्हाला दाखवलं टोकन गहाळ झाल्यास 100 रुपये दंड तो द्यावा लागेल ना. म्हणून ऑनलाईन जास्त प्रिफर करा. ऑनलाईन असलं की मोबाईलमध्ये सेव्ह असते. हे बघा, आम्ही इथे चहा घ्यायला आला आहे. काका स्पेशल बिना साखरेचा चहा बनवून देत आहे आणि आम्हाला चालते साखरवाला. तर काका स्पेशल बनवते. तुम्ही आले की इथे या चहा कॉफी घ्यायला. कधी चहा जास्त आहे की कसं आहे, गोड? तर गाईज, आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि सगळं येस झालं. तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता जाते आहे डिनरसाठी. माहिती नाही कुठे नेतो मला. अच्छा, जवळच आहे, त्यांनी पाहून ठेवून दिलेला आहे. आणि तर आता आम्ही तुम्हाला दाखवू समोरचं. आमचे आज औरंगाबादचे 2 स्पॉट झाले आहे. उद्याला काही कव्हर करू. आणि चला बघत राहा. बाय बाय. कुठे चालल्या आई तुम्ही? कुठे चालल्या?
जेवण करायला हॉटेलमध्ये जेवण करायला हॉटेलमध्ये. अच्छा. हो. आम्ही आलो आहे अर्बन 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 तडका. आणि आजी तुम्ही कुठे आलाय? अर्बन तडकाला. अच्छा. आहे हॉट मंचाव सूप आणि बघूया आता याची टेस्ट कशी आहे. कशी आहे टेस्ट? 10 आउट ऑफ नॉर्मल आहे. आई कशी आहे तर सांगाल टेस्ट. हा बघ बाबा घाई नको तुम्ही करू. फुंकून फुंकून खा, घाई नका करू. टेस्ट तिखट वगैरे व्यवस्थित चांगलं आहे ना? छान आहे, तूप पण छान आहे. ये बीट का है ना? ओरिजिनल बीट का है. बहुत सुंदर की हो. चलेगा, कर दो सर्व. चटणी नाही दिली का? हरा भरा कबाब. बीट पण ठेवला. चटणी वापस नको पाठवायची. हा ना. टेस्ट मस्त येते. रेटिंग चांगले होते. आम्ही तेच बघून आलो आणि आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर आमच्या हॉटेलच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतो. आम्ही पायदळ आलो आणि खूप छान आहे. टेस्ट मस्त येते. काय वाटते तुला, कसं होतं जेवण? जेवण खरंच सुंदर होतं. खूप छान प्युअर व्हेज होतं. आहे. प्युअर व्हेज आहे आणि खूप छान जेवण होतं इथे. कुठलं तर अर्बन तडका. अर्बन तडका म्हणून औरंगाबादला आहे. आम्ही त्याचा ॲड्रेस मेन्शन करू. आणि खूप छान जेवण होतं. म्हणजे 4.7 स्टार माझ्याकडनं. रेटिंग चांगलं आहे याचं. नाही, याचं ओव्हरऑल रेटिंग 4.5 आहे. हां, चांगलं तर छान होतं. तुम्ही नक्की जर औरंगाबादला राहत असेल तर तुम्ही विजिट केलीच असेल. पण अजून बाकी पण करा. कॉम्प्लिमेंटरीमध्ये काय आहे? अच्छा, छान होतं जेवण, छान होतं. अर्बन तडका. आणि आम्ही आता वॉकिंग करत आलेलो आहे. वॉकिंग करत आलेलो आहे. जवळच आहे एकदम 100 मीटर डिस्टन्सवर. पण हॉटेल खूप छान होतं. आता घेतो आम्ही मसाला दूध आणि आईसाठी कॉफी. पिऊन बघ ना. हे वगैरे एवढं तर गाईज, आज आमचा दिवस आता एंड झालाय बघा. औरंगाबादचा फर्स्ट डे. उद्या पण आहे अजून काही पोर्शन राहिलेला. तर हां, तर आजचा आम्ही पार्ट 1 पार्ट 2 टाकू, कारण डे वाईज आम्ही करणार आहे व्हिडिओज. तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू कराल आणि नक्की व्लॉगला बघा. काही कमेंट्स असेल तर सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्हाला पण सपोर्ट करा. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग ते सांगा. काही कमेंट्स असतील, म्हणजे काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये विचारा. ठीक आहे, चलो, चालेल. चला, तर आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.